श्रीराम समर्थ. चातुर्मासानिमित्त आपण रोज थोडंसं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. आज श्रावण मासाची सुरुवात आणि विशेषतः श्रावण मासामध्ये येणारा पहिला सोमवार. त्यामुळे आपल्या सर्वांना श्रावणामध्ये असलेला हा सोमवार त्याच्या अनेक अनेक शुभेच्छा. आपल्या मनातील सर्व मंगलकामना भगवान शिव पूर्ण करो हीच रामरायाच्या चरणी प्रार्थना. श्रावण मासानिमित्त भगवान शिवाची आराधना, भगवान शिवाचा नामजप आपण प्रत्येकजण या महिन्यामध्ये सर्वजण या शिवनामानं भारावून जाणारे आहोत. भगवान शिवाची आराधना का करायची बरं? याचे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतील. पण भगवान शिवाची आराधना, भगवान शिवाचं शिवनाम, भगवान शिवाला समर्पित करत असलेला आपण बिल्वपत्र, भगवान शिवाला समर्पित करणारं जल, या सर्व ज्या भगवान शिवाला आवडणाऱ्या अत्यंत प्रिय गोष्टी आहेत त्या कशासाठी भगवान शिवाला समर्पित करायच्या? यामध्ये विशेषतः भगवान शिव ही आपल्या मनामधील सर्व कामना पूर्ण करणारी एकमेव देवता आहे. भगवान शिवाच्या आराधनेनं, भगवान शिवाच्या नित्य पूजनानं, भगवान शिवाच्या नित्य नामस्मरणानं जे लिंगाष्टक आहे भगवान शिवाचं, त्या लिंगाष्टकामध्ये म्हटलं आहे अष्टदरिद्र विनाशन लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. 8 प्रकारचे जे दारिद्र्य व्यक्तीच्या जीवनामध्ये असतात. आता ते काही सगळे मी या ठिकाणी सांगत नाही, पण या अष्टदरिद्राला दूर करण्याचं सामर्थ्य शिवपूजनामध्ये आहे. भगवान शिव काय आहे? करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा, अशा प्रकारची भगवान शिवाची नित्य जो आराधना करतो त्याला कधीही अकाल मृत्यू येत नाही. भगवान शिवाची नित्य आराधना, भगवान शिवाचं नित्य नाम जो करतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीही नैराश्य येत नाही. बघा, सर्वात मोठं दुःख व्यक्तीच्या जीवनामध्ये मृत्यूचं दुःख आहे, ही सत्य गोष्ट आहे. पण मनुष्य ज्यावेळेस मृत्यू पावतो त्यावेळेस एकदाच पावतो, बरोबर ना? कारण व्यक्ती गेल्यानंतर राहतं काय? काहीच राहत नाही. पण भगवान शिवाची आराधना, भगवान शिवाचं नित्य स्मरण जो करतो त्याच्या जीवनामध्ये सर्वात मोठं दुःख काय असतं व्यक्तीच्या जीवनामध्ये बरं? तुम्ही म्हणाल आत्ताच म्हटलात ना मृत्यूचं दुःख, मग दुसरं काय? नाही, मृत्यूचं दुःख हे अंतिम दुःख आहे, ते प्रत्येकाला येणार आहे. पण मृत्यूच्या दुःखापेक्षाही सर्वात मोठं दुःख असतं चिंता, चिंतेचं दुःख. आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये ही जी चिंता असते ना, ही चिंता व्यक्तीला रोज रोज मारत असते. एकदा जाणं गेलं की संपलं. पण रोज रोज चिंतेच्या माध्यमातून आपण मरणं हे काही चांगलं आहे का बरं? मला सांगा, रोज एखादी चिंता तुम्हाला जर भेडसावत असेल, मला सांगा, जिथं आपल्याला अर्धी भाकरी, अर्धी पोळी, जे जेवण जायचंय ते अर्ध जेवण सुद्धा आपल्याला जर अंगी लागत नसेल तर मग आपण जगतो हे जगणं आहे का? भगवान शिव काय करतात? या चिंतेपासून मुक्त करण्याचं सामर्थ्य भगवान शिव आपल्याला देतात. किंवा ज्वर प्राणभृतौ ही चिंता. आचार्यानं म्हटलं की सर्वात मोठा ताप कुठला आहे? ज्वर कुठला आहे? चिंता हा सर्वात मोठा ज्वर आहे. आणि या चिंतेला दूर करण्याचं सामर्थ्य केवळ भगवान शिवाच्या आराधनेमध्ये आहे. भगवान शिवाची आराधना नित्य आपण केली पाहिजे. भगवान शिवनाम आपल्या नित्य मुखात असलं पाहिजे. पण भगवान शिवाची आराधना, भगवान शिवाचं नाम आपल्या मुखामध्ये आपण घेत असताना इतर देवतेची निंदाही आपण करू नये,
याची पण आपण जबाबदारी आपल्या स्वतःवर असली पाहिजे. कारण भगवान शिव आपल्या अंतःकरणामध्ये आराध्य सद्गुरू मानतात ते भगवान श्रीरामाला, आणि भगवान श्रीराम आपल्या अंतःकरणामध्ये सद्गुरू मानतात भगवान शिवाला. हरिहरामध्ये कधी भेद नाहीये. अरे ज्या हरीनं हरामध्ये भेद पाहिला नाही, हरानं हरीमध्ये भेद पाहिला नाही, तिथं आपण भेद पाहणारे कोण? त्यामुळं नित्य शिव आराधना, नित्य शिवसंकल्प, आणि जो शिवसंकल्प आपण जर एखादा केला ना, तर त्या शिवसंकल्पाला पूर्ण करण्याचं काम भगवान शिव करतात. म्हणून थोडी आराधना करा, खूप करण्याची आवश्यकता नाही. मी नित्य म्हणतो, खूप केलं म्हणजे मिळालं असं नाहीये. एक बिल्वपत्र भगवान शिवाला समर्पित करा, पण ते समर्पित करताना श्रद्धेनं समर्पित करा. माझं बिल्वपत्र समर्पित केलं पाहिजे, मग समोरच्याला मी धक्का मारावा आणि माझं बिल्वपत्र शिवाला व्हावं, अशी देवपूजा, अशी पूजा ही देवालाही मान्य नाही. त्यामुळे देवाला नमस्कार करताना, देवाच्या जवळ जाताना अत्यंत विनय पद्धतीनं आपण गेलं पाहिजे. धक्काबुक्की करत देव मंदिरात दर्शन, आपण पाणी व्हायचं बाकीला ढकलून देणं, अशा प्रकारची अवस्था आपल्याकडनं घडू नये. मंदिरात जाताना विनय असला पाहिजे. मंदिरात जाताना बघा, काही मंदिराच्या बाहेर लिहिलेलं असतं, या ठिकाणी पादत्राणे सोडा, हो की नाही? अजून एक त्या गोष्टीमध्ये एक गोष्ट ऍड करा. ज्या ठिकाणी आपण चपला पादत्राणे सोडतो, त्याच ठिकाणी आपण आपला अहंकार पण सोडा. अहंकार तिथं सोडायचा आणि मग देव मंदिरात जायचं. देवाचं दर्शन विनय संपन्न पद्धतीने घ्यायचं, परत यायचं. चपला घालताना अहंकाराला घेऊन परत घरी जा, पण देव मंदिरात जाताना अहंकार नको. भगवान शिवाला सर्व मान्य आहे बरं, पण भगवान शिवाला मान्य नाही तो अहंकार. आणि म्हणून या श्रावण मासानिमित्त भगवान शिवाची आराधना आपल्या सर्वांना घडत राहो. भगवान शिवाची कृपा आपल्या सर्वांवर राहो, हीच रामरायाच्या चरणी प्रार्थना करूया. उद्या एक नवीन चिंतन, नवीन विचार घेऊन आपल्या समोर येईल. श्रीराम समर्थ.